मित्रांनो, आज व्हिडिओ मी तयार करत आहे शिवाजी महाराज आणि पेशवे. पेशव्यांचा 400 वर्षाचा इतिहास आहे. शिवाजी महाराजचा 50 वर्षाचा इतिहास आहे. शिवाजी महाराज हे भक्कम मोठे आहेत, हे सांगायची गरज नाही. आणि एका फालतू लेखकाने शिवाजी कोण होता हे लिहिलं. ते पुस्तक वाचायची गरजच नाही. आम्हाला शिवाजी महाराज कोण होते हे माहिती आहे. एकेरी उल्लेख करून शिवाजी महाराजांचा अपमान केला. शिवाजी कोण होता? तो तुझा बाप होता, पुस्तक लिहिणाऱ्या मूर्खा. तर शिवाजी महाराज आणि पेशव्यामध्ये आणि स्वामी रामदास जो लंगोट घालून फिरत होता त्याचं मी सांगणार आहे. आणि पुण्यातील भटावळी मंडळीचे सांगणार आहे. शिवाजी महाराज यांनी सुमारे 300 लढाया मोहिमा केल्या. त्यापैकी बहुतांश 200 पेक्षा जास्त लढाया त्यांनी जिंकल्या. त्यांनी कधीही मोठ्या युद्धास पराभव स्वीकारला नाही. हे त्यांच्या गनिमी कावा गुरिला वॉरफेअर तंत्रामुळे शक्य झाले. हेच गुरिला वार तंत्र ज्यू लोकांनी अवलंबलं. वेस्टर्न लोकांमध्ये खूप लोकप्रिय झालं आणि आपण मात्र जातीवादाच्या भिन्नामध्ये अडकून पडलो. पेशव्याच्या काळात विशेषतः बाजीराव मराठा साम्राज्यामध्ये 40 लढाया झाल्या, मोठ्या लढाया केल्या आणि एकही युद्ध हरले नाही असे मानले जाते. इतर पेशव्यांनी अनेक मोहिमा जिंकून केल्या. उत्तर भारतापर्यंत आपली सत्ता गेली. निष्कर्ष, शिवाजी महाराज बहुसंख्य लढाया जिंकल्या, अत्यंत यशस्वी योद्धा हे आहे. शिवाजी महाराजांनी कुठल्या लढाया जिंकल्या? तोरणा किल्ला जिंकणे 1646, पहिला विजय स्वराज्याची सुरुवात. शिवाजी महाराज यांनी पुरंदर किल्ला ताब्यात घेतले 1648 मध्ये. जावळी जिंकणे 1656 मध्ये. चंद्रराव मोरे पराभूत. अफजल खान वध कोण केला? अरे भटांनो, तुमच्या बापाने केला का अफजल खानाचा वध? शाहिस्ता खानाचे बोटे कोणी छापले? शिवाजी महाराजांनी गादीवर बसले आणि पेशव्यांनी लढाया केल्या असं तुम्ही म्हणता? मला लाज वाटली पाहिजे. पन्हाळा, वेढा आणि सुटका 1660 पाऊंड लढाई. शाहिस्ते खानावर हल्ला. सुरतवर पहिला हल्ला. मुघल अर्थव्यवस्थेला धक्का 1664 मध्ये. ट्रिटी ऑफ पुरंदर, जयसिंग सोबत तह. आग्रा सुटका. आग्राच्या सुटकेमध्ये का भट गेले होते? शिवाजी महाराज कैद झाले होते. औरंगजेबाच्या कैदीतून पलायन. सुरतवर दुसरा हल्ला 1670. सिंहगड लढाई 1670 मध्ये. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम. सालेरची लढाई 1672. मुघलावर मोठा विजय. कर्नाटक मोहीम. दक्षिण भारतात विस्तार 1676 ते 1678. जिंजी किल्ला जिंकणे. कोकणातील सिद्धी विरोधातील लढाया. अंधेरी उंदेरी समुद्री लढाया. विजापूर विरुद्ध मोहिमा. मुघलाविरुद्ध सतत गनिमी युद्ध. राज्याभिषेकानंतर संरक्षण युद्ध 1674 नंतर. आणि शिवाजी महाराज थकले असं त्या बागेश्वर म्हणलं. त्याला काय अक्कल नाही. शिवाजी महाराज थकले असते तर त्यांच्या मुलाचं बलिदान झालं असतं. संभाजी महाराज लढले असते, त्यांचे भाऊ संभाजीराजे लढले असते. काहीतरी गरळ ओकायची आणि म्हणजे त्यांच्या मनातील आतापर्यंत जे होतं ते त्यांनी सांगितलेलं आहे, त्याची चूक नाही त्यामध्ये. आणि वास्तव काय तुम्हाला सांगतो मित्रांनो, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली का? काही इतिहासकार हो म्हणतात, काही इतिहासकार भेटच झाली नाही म्हणतात. बहुतेक इतिहासकार मान्य करतात की त्यांची भेट झाली होती. समर्थ रामदास हे त्या काळातील संत आणि समाज प्रबोधन करणारे होते. शिवाजी महाराज यांनी त्यांना मान दिला होता. काही पत्रे आणि दप्तरामध्ये त्यांचा संबंध दिसतो असे म्हणतात. त्याचा काही पुरावा नाही. सर्व तपशील 100% दस्तऐवजीकृत नाहीत. काही गोष्टी परंपरेतून आल्या आहेत. म्हणजे या गोष्टीला अर्थच नाही. कारण पूर्वी म्हणायचं साता समुद्र पलीकडे जायचं नाही, कारण तिकडे गेल्यानंतर माणूस हुशार होतो आणि या भटावळीच्या कर्मकांडामध्ये अडकून राहायचं.
मी थकलो आहे, आता राज्य तुम्ही चालवा, असं शिवाजी महाराजांनी सांगितलं का? नाही, अजिबात नाही. असं ठोस पुरावाच नाही त्याचा. कीर्तन, कथाकथन, लोकपरंपरा, भक्तिपर कथा यातून लोकप्रिय झालेली आहे. इतिहास काय सांगतो? शिवाजी महाराज हे शेवटपर्यंत सक्रिय, निर्णयक्षम आणि राज्यकारभार करणारे राजे होते. त्यांनी राज्य कोणाकडेही सोपवलं नाही, लक्षात घ्या. त्यांच्या मृत्यूपर्यंत 1680 ते पूर्णपणे कारभारात होते. मग ही कथा का पसरली? ही कथा कारण शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास भेट झालेले नाहीत, पुरावे नाहीत. ही कथा का पसरली? कारण एक लोकांमध्ये प्रेरणा यावी, संत आणि राजे यांच्यातील नातं दाखवण्यासाठी, नम्रता आणि आध्यात्मिकता दाखवण्यासाठी, जेणेकरून लोकांमध्ये आध्यात्मिकता रुजावी. पण अशी चुकीचा गैरसमज घालून ही आध्यात्मिकता दाखवण्याची काही गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, जेवढं शिवाजी महाराजांवर इंग्रजांनी लिहिलंय, बाहेरच्या लोकांनी अभ्यास केलाय, तेवढं भारतातल्या लोकांनी नाही केलाय. फक्त काही लोकांनी गरळ ओकण्याचं काम केलंय. शिवाजी महाराजांनी सुरत पासून ते तामिळनाडूच्या तंजावर पर्यंत राज्य नेलेलं आहे. तर मित्रांनो, और विश्वास ठेवू नका. थँक्यू सो मच.